रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. एक बगळा असतो आणि खूप दुष्काळ पडतो, इतका दुष्काळ पडतो. बगळ्याच्या त्याला 3-4 पिल्ले असतात, त्यांना खायला काहीच राहत नाही. दुष्काळ पडल्यानंतर ते खूप काळजीत पडते. आता काय करायचं? मग ती स्वतःचं मांस आणि रक्त पिल्लांना पाजू लागते आणि पिल्ले वाढू लागतात, मोठे होऊ लागतात. 2-4 पिल्ले असतात, ते खूप मोठे होतात, मोठे व्हायला लागतात, उडायला लागतात आणि तोपर्यंत ही खूप खंगून जाती बगळ्यान. कारण ती ती रक्त आणि मांस पाजित असती ना बाळांना, आणि मग ती खूप खंगून जाती आणि खंगून गेल्यावर ती शेवटी विचारते मुलांना की तुम्हाला माझं हे जेवण कसं वाटलं. ते आता अजिबात धड नव्हतं, आम्ही खूप वैतागलो, आता आम्ही उडणार आहे आणि आमच्यासारखं मनसोक्त खाणार आहे, मनसोक्त आमच्या मनाला येईन ते खाणार आहे. हे तुझं जेवण आम्हाला अजिबात आवडलं नाही. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं आणि पिल्ले उडून गेली आणि तिने मान टाकून दिली. म्हणजे आपल्या बाबतीतही असं घडतं की मुलांना आपण खूप पैसा पाणी खर्च करून मोठे करतो आणि त्यांना पंख फुटल्या उडायला लागतात. तशीच ही गोष्ट आहे. गोष्ट आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.